Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. So आपण चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रपोर्शन याचे व्हिडिओज बघत आहोत आणि आज या प्लेलिस्टचा हा 4th व्हिडिओ आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.1 लाच कंटिन्यू करू, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 सॉल्व करणार आहोत. सो सगळ्यात आधी आपण काय करू की प्रॅक्टिस सेट 4.1 चा क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करू, जो मी इथं स्क्रीनवर लिहिलाय. सो क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिला आहे, प्रेझेंट एजेस ऑफ वत्सला अँड सारा आर 14 years and 10 years respectively. After how many years the ratio of their ages will be 5/4. सो सगळ्यात आधी क्वेश्चन मध्ये काय दिलंय ते आपण लिहून घेऊ. गिवन दिलेला आहे एज ऑफ वत्सला. सो वत्सलाचं एज आहे 14 years, जे आपण आता इथं लिहून घेऊ. अँड एज ऑफ सारा दिलेला आहे 10 years. या दोन गोष्टी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलाय. सो ह्या आपण लिहिल्या. त्यानंतर काय सांगितलं आहे की आफ्टर हाऊ मेनी इयर्स द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 5/4. सो याच्यात हे विचारलं आहे की किती वर्षानंतर त्यांच्या ह्या ज्या दोन एजचा रेशो आहे तो राहणार 5:4. तो किती वर्षानंतर हे तर माहिती नाहीये. सो याच्याऐवजी मी काय लिहिते मग की आफ्टर x years देअर रेशो विल बी 5/4. आता x year नंतर वत्सलाचं एज किती राहणार. सपोज वत्सलाचं आता एज आहे 14, 2 वर्षानंतर किती होणार 16. म्हणजे आपण काय ऍड केलं, 2 ऍड केलं तिच्या वयामध्ये. सेम x year नंतर तिचं वय किती राहणार मग, करेक्ट 14 प्लस x. सेम साराचं पण वय किती राहणार मग 10 प्लस x. आणि इथं काय सांगितलं आहे की x year नंतर या दोघांचं जे एज आहे त्याचा रेशो आहे 5/4. तो इथं आपण लिहिणार की जो वत्सलाचं एज आहे आणि जे साराचं एज आहे ह्या दोघांचा एजचा रेशो किती आहे 5/4. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. x ची व्हॅल्यू काढायची आहे. सो x ची व्हॅल्यू काढल्यावर आपण काय म्हणू शकतो की आफ्टर x year एज रेशो विल बी 5/4. सिंपल. सो आता आपण सॉल्व करूयात हा प्रॉब्लेम. सगळ्यात आधी आपण काय करणार, यांना मल्टिप्लाय करू. सो 4 मल्टिप्लाइड बाय 14 प्लस x आणि इकडं मल्टिप्लाय करू, जे येणार 5 मल्टिप्लाइड बाय 10 प्लस x. आता 4 मल्टिप्लाइड बाय 14 प्लस 4 मल्टिप्लाइड बाय x होणार. याच्यामध्ये पण 5 मल्टिप्लाइड बाय 10 होणार, हा प्लस साइन आणि 5 मल्टिप्लाइड बाय x करणार. नेक्स्ट याच्यामध्ये 4 मल्टिप्लाइड बाय 14 होतो 56 आणि हा झाला 4x. 5 मल्टिप्लाइड बाय 10 होणार 50 आणि हा आला 5x. x ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून ह्या 4x ला आपण या साईडला पाठवू आणि ह्या 50 ला आपण या साईडला पाठवू. तो काय येणार ते 56 मायनस 50 इक्वल टू 5x मायनस 4x. 56 मायनस 50 किती होणार 6. सो x ची व्हॅल्यू मिळाली 6 आणि x इक्वल टू 6 मिळालं. याचाच अर्थ काय होता, आफ्टर 6 year द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 5/4. आणि हे आपल्याला या क्वेश्चन मध्ये विचारलेलं होतं. तो अशा सिंपल पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू, जो आहे क्वेश्चन नंबर 8. तो क्वेश्चन नंबर 8 मी इथं स्क्रीनवर लिहिलाय. याच्यात काय दिलं आहे, द रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ रिहाना अँड हर मदर इज 2:7. आफ्टर 2 year the ratio of their ages will be 1:3. What is the Rihanna's present age? सो सेम आत्ता जो आपण मागचा प्रश्न सॉल्व केला त्याच टाइप मध्ये
फक्त थोडासा त्याला अजून पुढं विचारलेलं आहे. सगळ्यात आधी गिवन दिला आहे रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ रिहाना अँड हर मदर इज 2:7. सो जेव्हा पण रेशो दिलेला असतो तेव्हा आपण त्याला दोघी एज मध्ये डिवाइड करू शकतो. याचा अर्थ काय की रिहानाचा एज काय येणार मग 2x आणि हर मदर्स एज विल बी 7x. सो हे आपण इथं काढू शकतो. नेक्स्ट दिलं होतं की आफ्टर 2 years the ratio of their ages will be 1:3. आफ्टर 2 years रिहानाचा एज किती राहणार? आत्ताच्या एज मध्ये आपल्याला 2 ऍड करावा लागेल. सेम तिच्या आईचं वय किती राहणार? आत्ता 7x आहे, त्याच्यामध्ये आपल्याला +2 करावं लागेल. आणि हे काय सांगितलंय की आफ्टर 2 years नंतर यांचे जे हे 2 एजेस आहे विच इज 2x + 2 आणि 7x + 2 यांचा रेशो आहे 1:3. तो हा रेशो आपल्याला दिलेला आहे. आता सिंपल याच्यामधून आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो परत काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 2x + 2 इक्वल टू 1 × 7x + 2. आता इथं आलं 3 × 2x आणि 3 × 2. 1 × काहीही केलं तरी तोच नंबर येणार आहे, म्हणून त्याला आपण डायरेक्टली लिहून घेऊ. तो 3 × 2x होणार 6x. 3 × 2 होतो 6. परत x ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून हा 6x ला इकडे पाठवू आणि ह्या 2 ला या साईडला घेऊ. तो इथं येणार 6 - 2 इक्वल टू 7x - 6x. 6 - 2 होतो 4 आणि 7x - 6x होतो x. सो फायनली आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे 4. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? व्हॉट इज द रिहानास प्रेझेंट एज. आता रिहानाची प्रेझेंट एज काय आहे? जी इथं होती 2x. सो आपण सिंपल 2x मध्ये काय करणार? x ची व्हॅल्यू टाकणार विच इज 4. 2 × 4 आलं 8. सो रिहानास प्रेझेंट एज किती येणार? 8 years. अशाच पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह केलेला आहे. तो आपण प्रॅक्टिस सेट 4.1 चा क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह केलाय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज तुमच्या बाकीच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.